नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. सायली प्रियाला सांगते, आम्ही बाहेर जाऊन येतोय प्रिया, पण तुझ्यामुळे प्रतिमा आत्यांना काही त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेव. अजून सायली तिथून निघून जातात तेव्हा प्रिया प्रतिमा आत्यांना सांगते, बघितलं आई कसे वागता माझ्याबरोबर. माझी काही चुकी नसताना त्यांचं वागणं असं आहे. मी पूर्ण आजीला काढा दिला होता, पण त्यामध्ये मी काहीच मिक्स नव्हतं केलेलं. हे मी सिद्ध करेल आणि सगळ्यांचं मन पुन्हा जिंकेल. आई तुला थंड दूध आणून देऊ का, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, नाही मला ॲसिडिटी होते, मी थोडा वेळ आराम करते. पण सायलीच्या 2 मैत्रिणी येणारे, ते आला की त्यांना गेस्ट रूममध्येच पाठव. थोड्यात दरवाजाजवळ जानकी आणि सखी दोघी आलेले असतात. मध्ये आल्यानंतर प्रतिमा आत्यांना दोघी नमस्कार करतात. तेव्हा प्रिया सांगते, या दोघी इथे कशाला आल्या. प्रतिमा आत्या तिच्यावरच चिडतात, घरी आलेल्या पाहुण्यांशी कोणी असं बोलतं का तन्वी, जा तू गेस्ट रूममध्ये. सखी सांगते, जाते ना प्रिया. तर प्रिया तिथून निघून जाते. जानकी प्रतिमा आत्यांना सांगते, सायलीने आम्हाला सगळं सांगितलं आहे प्रतिमा आत्या, आणि आम्ही समजू शकतो तुमची अवस्था काय असेल. पुढे काय करायचं आहे आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे. तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन जेलमध्ये आलेले असतात संतोषला भेटायला. तेव्हा अर्जुन चैतन्यला सांगतो, संतोषला भेटायला आधी तू जा आणि जे आपले ठरलेले प्रश्न आहेत तेच विचार. तू आल्यानंतर मी जाईल आणि मी पण तेच प्रश्न विचारेल. त्यांनी सांगितलेले उत्तर जर वेगळे असेल तर नक्कीच आपल्या हाती काहीतरी लागेल. तर आधी चैतन्य जातो, संतोष काही प्रश्न विचारायचे तुला. तेव्हा संतोष सांगतो, मी तर सगळं सांगितलं आहे कोर्टात, अजून काय विचारायचं आहे तुम्हाला. तर जयेशवर जेव्हा हल्ला केला तेव्हा तुझ्यासोबत कोणी होतं का. तर संतोष म्हणतो, कोणी कशाला हवं आहे, मी एकट्यानेच खून केला आहे. जयेशच्या फोनवरून अर्जुनशी काय बोलायचं हे तुला कसं कळालं. तेव्हा संतोष थोडा अडखळतो, ते मी अर्जुन सरांचे काही मेसेज वाचले होते त्यावरून मी अंदाज बांधला. तर चैतन्य सांगतो, पण जयेशचा फोन तर पासवर्ड प्रोटेक्टेड होता. तर संतोष परत अडखळतो, मी ते अर्जुन सरांचं आणि जयेशचं बोलणं ऐकलं होतं त्यावरून मी अंदाज बांधला. तर चैतन्य बाहेर येतो. त्यानंतर अर्जुन जातो, मी तुला फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. तर संतोष म्हणतो, तुम्ही मला सारखं तेच प्रश्न का विचारताय, मी कोर्टात सगळं कबूल केलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, शांता मावशीचा खून तू का केलास. शांताने माझ्याकडनं पैसे घेतलेले होते आणि ती परत करत नव्हती म्हणून मी तिला मारलं. तर अर्जुन म्हणतो, या 1.5 महिन्यामध्ये मी पण शांता मावशीच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण त्या काही बोलल्या नाही मला पैशाबद्दल. तेव्हा संतोष म्हणतो, कारण फक्त पैशाचंच नव्हतं तर तिला माझ्या चोरींबद्दल पण माहिती झालेलं होतं आणि ती पोलिसांना सांगण्याची धमकी द्यायची म्हणून मी तिचा खून केला. तेव्हा अर्जुन विचारतो, हा खून प्लॅन कसा केला तू. तिथले फिंगरप्रिंट्स नाहीसे केले, कुठलाही पुरावा ठेवला नाही, हे कसं सगळं मॅनेज केलं. तेव्हा संतोष म्हणतो, मला सवय आहे, चोरी केल्यानंतर मी तिथले फिंगरप्रिंट्स नाहीसे करतो. तर अर्जुन सांगतो, मी तुझे सगळे आधीचे रेकॉर्ड बघितले आणि त्यामध्ये तुझे फिंगरप्रिंट्स तू कुठेच नाहीसे केलेले नाही, फिंगरप्रिंट्सच्याच आधाराने तू पकडला गेला आहे. संतोष म्हणतो, मी सगळं खरं सांगितलं, शांताचा खून मीच केला आहे आणि मला परत काही बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, देशील खरं उत्तर देशील, जेव्हा तुला कळेल ना यामध्ये तुझा फायदा आहे तेव्हा देशील. तिथून निघून जातो. बाहेर आल्यानंतर चैतन्य अर्जुन दोघांमध्ये डिस्कस होतं. संतोषने दिलेले कुठले उत्तर मॅच होत नाही, थोडा गोंधळलेला असतो. त्याच वेळेला सायलीचा फोन येतो आणि पूजेसाठी ती अर्जुनला बोलावून घेते. दोघंही तिथून निघतात. सखीने सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो. जानकी आणि सायली दोघी ओरडतात, प्रिया लवकर ये, आग लागली, प्रतिमा आत्या मध्ये आहेत, त्यांना वाचव. प्रिया धावतच येते, अगं मध्ये जा, प्रतिमा आत्या मध्ये, त्यांना वाचव. तर प्रिया म्हणते, नाही आई तर हॉलमध्ये होती ना, मध्ये कशी असू शकते. दोघी तिला बळजबरी मध्ये ढकलत असतात पण प्रिया काही मध्ये जात नाही. तर मधून प्रतिमा आत्यांचा आवाज येतो, तन्वी मला वाचव. तर जानकी म्हणते, बघितलं ना प्रतिमा आत्या मध्येच आहे, जा पटकन मध्ये. तर प्रिया म्हणते, नाही तुम्ही जा ना, मला भीती वाटते. सखी पण म्हणते, अगं तुझी आई आहे, तू मध्ये गेलं पाहिजे, माझी आई असती ना तर मी लगेच आगीत उडी मारली असती आणि तिला वाचवलं असतं. अशी मुलगी आहेस तू, जा पटकन, प्रतिमा आत्यानं वाचव. प्रियाही म्हणते, आईमध्ये अडकली तर मी काय करू, मला पण माझा जीव प्रिय आहे, मला काही झालं तर. हे बोलणं प्रतिमा आत्या आणि सुमन काकू बाजूला उभं राहून ऐकत असतात. त्यांना खूप वाईट वाटतं की त्यांची मुलगी त्यांच्यासाठी साधं वाचवायला सुद्धा येऊ शकत नाही मध्ये. त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. तेव्हा सुमन काकूही म्हणतात, बघितलं ना वहिनी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना, यामुळेच तुम्हाला माया वाटत नव्हती तन्वीबद्दल. पण आता त्रास करून घेऊ नका वहिनी, स्वतःला सावरा. त्यानंतर जानकी प्रियाला सटक्याने ठेवून देते, अगं कशी मुलगी आहेस तू, स्वतःच्या आईसाठी तू मध्ये जाऊ शकत नाही. तर सखी पण एक सटक्यान देते दुसऱ्या गालावर ठेवून, तुझ्या जागी दुसरी कोणीही मुलगी असती ना तर आईचा जीव वाचवण्यासाठी आगीत उडी टाकली असती तिने. तर प्रिया त्यांच्यावरच चिडते,
हे काय चाललं आहे तुमचं? माझी आई माझ्यासाठी महत्त्वाची आहेच, पण मला काही झालं तर? थांब, मी फायर ब्रिगेडला फोन करते. तर अर्जुनही म्हणतो, स्वतःची आई आगीत आहे तरीसुद्धा जाणार नाही वाचवायला. तेव्हा सायली सांगते, पण आपलं काम झालं आहे. प्रतिमा आत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर जेलमध्ये साक्षी आणि सचिन दोघं आलेले असतात महिपत शिकरेंना भेटायला. महिपत शिकरे विचारतात, कशी आहेस पोरी? साक्षी रडतच असते, ठीक आहे अण्णा, पण तुम्ही घरी असायला हवे होते अण्णा. तसं सचिन आहे सोबत, तो काळजी घेतोय. तर महिपत शिकरे म्हणतात, रडू नको पोरी, लवकरच मी बाहेर निघेल आणि चुकीचे सगळे कामं आता आपण बंद करून टाकायचे. जेलमध्ये कैद्यांनी जर चांगली वागणूक असेल ना, तर त्यांना निर्दोष बाहेर सोडले जातं. आणि मी आता ठरवलं आहे, अगदी 5 रुपयाची सुद्धा चोरी करायची नाही. खूप चांगलं वागायचं, प्रामाणिकपणे वागायचं. साक्षी म्हणते, खरंच अण्णा, तुम्ही खरंच चुकीच्या गोष्टी नाही करणार? सचिनला हे ऐकल्यानंतर आश्चर्यच वाटतं आणि नागराज काकाही त्याला खुणवतात, बघ हे असं चाललं आहे. तिथेच बाजूला जाऊन बोलतात, तू तरी प्रयत्न कर माझ्यासाठी, काही कर, पण मला इथून बाहेर काढ. सचिनही सांगतो, नागराज अंकल, तुमची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तुमचं बाहेर निघणं तसं अवघडच आहे. तुम्हाला एकच पर्याय आहे, जेलमधून पळून जाण्याचा. मी आधी अण्णांना बाहेर काढतो, त्यांच्या डोक्यातलं चांगुलपणाचं भूत दूर करतो, मग तुम्ही निघालच बाहेर. तर प्रिया बाहेर आलेली असते, फायर ब्रिगेडवाल्यांना फोन करते. तिच्या मागून जानकी आणि सखी देखील येतात. तिथे चारी बाजूनी जाळ करण्यासाठी एक दोरी पसरवलेली असते, त्यामध्ये प्रियाला ढकलतात. तेव्हा प्रिया त्या दोघींवरच ओरडते, काय चाललंय तुमचं? आधीच मी किती टेन्शनमध्ये, त्या धुरामध्ये मला जातासुद्धा येत नाही, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, हे काय वागताय? जानकी सांगते, तुझ्या आईला काहीही झालेलं नाही, कारण त्या आगीत अडकलेल्याच नव्हत्या. आता अडकणार आहेस तू. तिच्याकडे असलेली माचीस पेटवते आणि तिथेच खाली असलेल्या दोरीला आग लावते. प्रियाच्या चारी बाजूने परत आग चालू असते आणि बाकीचे इतर माणसं पण सगळे तिच्या अवतीभोवती उभे असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रविराज काका सगळ्यांना सांगत असतात, मी इथे हे सांगायला आलो आहे की या मुलीला तुम्ही घरात का घेतलं आहे? तर प्रिया लगेचच रविराज काकांच्या पाया पडते, बाबा मला माफ करा. रविराज काका म्हणतात, प्रताप, या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. दुसरीकडे अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य संतोषच्या बायकोजवळ आलेले असतात. तिच्याकडून कळतं की तिचे हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे. तर अर्जुनला सगळा प्रकार लक्षात येतो. तुमच्यासाठी जर त्याने आरोप स्वतःवर घेतला तर तुमच्यासाठी तो खरं बोलूही शकतो. हो प्रेक्षकांनो, उद्याचा भाग बघायला अजून इंटरेस्टिंग असणार आहे, तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.